प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे चाणक्य असतील अशी चर्चा आहे। प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे नवे सल्लागार असतील असं सूत्रांकडून कळतंय। डिझाइन बॉक्स नंतर प्रशांत किशोर असतील अशी चर्चा आता या ठिकाणी सुरू झालेली आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, काय घडतंय नेमकं राष्ट्रवादीत? लागवी एकीकडे आपण पाहतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून डिझाइन बॉक्स नंतर लवकरच आता नव्या राजकीय रणनीती ठरवल्या जाणार आहेत आणि त्यासाठीच या सगळ्याची संस्थेची जी नेमणूक आहे ती करण्यात येणार आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांच्यासोबत प्रशांत किशोर यांची एक बैठक पार पडलेली आहे। या बैठकीत महत्त्वाचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे कळतंय, कारण प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणनीतिकार म्हणून काम पाहणार आहेत आता यापुढे। कारण बैठकीचे जर आपण संपूर्ण या सगळ्या बैठकीनंतर 2 दिवसातच आपण पाहतोय की कायदेशीर बाबी ज्या आहेत त्या पूर्ण करून लवकरच प्रशांत किशोर जे आहेत यांची कंपनी जी आहे ती कामाला सुरुवात करणार आहे। खरं तर 1 जून पासून प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रणनीतिकार म्हणून काम पाहणार असल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे। आणि प्रशांत किशोर निवडणुकीचे जे चाणक्य म्हणून ओळखले जात होते, पुढचे 3 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचे असणार आहेत आणि त्यामुळे 2029च्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने रणशिंग फुंकल्याचे बोलले जात आहे आणि त्यासाठी प्रशांत किशोर हे एक प्रसिद्ध भारतीय राजकीय रणनीतिकार जे आहेत असं बोललं जातं आणि त्यामुळेच आपण पाहतोय की त्यांची ओळख जर आपण पाहिली तर अनेक ज्या संस्था आहेत किंवा त्या संस्थांवरती काम जे आहे त्यांनी केलेलं आहे। 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील नरेंद्र मोदी यांच्यासाठी त्यांनी यशस्वी प्रचार देखील मोहीम राबवली होती आणि त्यानंतर देशभरामध्ये आपण पाहिलं तर कशा पद्धतीत त्याचं यश जे आहे ते पाहायला मिळालं। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर बिहारमध्ये देखील नितीश कुमार त्यांच्यासोबत ममता बॅनर्जी या सगळ्याच बाबतीमध्ये आम आदमी पार्टीचं देखील या सगळ्यांचं विविध पक्षांसाठी यशस्वी निवडणुकीमध्ये रणनीती त्यांनी आखली होती। मात्र सध्या प्रशांत किशोर यांनी सुरुवातीलाच आपण पाहतोय की संयुक्त राष्ट्रीय संघासोबत देखील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रामध्ये 8 वर्ष काम केलेली आहेत अशी त्यांची ओळख आहे आणि येत्या काही दिवसामध्ये जे आहे राष्ट्रवादीकडनं या सगळ्याच भूमिकेचे जे स्पष्टीकरण जे आहे ते देखील देताना आपल्याला पाहायला मिळेल। निश्चित मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।